तर बारसकर यांच्या मागे मुख्यमंत्र्यांच्या एका प्रवक्त्याचा हात असल्याचा गंभीर आरोप देखील जरांगी यांनी केलाय। दरम्यान सरकारला कुणावरही ट्रॅप लावायची गरज नाही, हा मराठा आंदोलकांमधील अंतर्गत वाद आहे, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तू बलात्कार करतो दोन महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागलेत। मी आई नाही म्हणायला पाहिजे का, बहीण नाही म्हणायला पाहिजे का, असं म्हणणं आहे का तो? मी काय, ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा, आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा। कारण ज्या कोणची त्या महिलेचा विनयभंग झालाय, तिचं मॅटर दाबलं गेलंय, ते तुझं उघडं करू, नाही तर तू जरांगीच्या विरोधात बोल, असं त्याला सांगितलं। आणि ते बच्चे भाऊ संघ येत होता, तो कोण आहे आम्ही त्याला मोजित नाही गिनित नाही, ते कोण आहे? काय आवश्यकता आहे सरकारला ट्रॅप लावायची? काही गरज नाही ना आम्हाला। सरकारला कोणावरही कसलाही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही। त्यांच्यातले जे मतभेद आहेत ना, आता ते बारसकरजी काय म्हटले की कुणालाही विश्वासात न घेता तिथं जे सगळे लोक प्रमुख होते एकाएकी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला। आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना। त्यामुळे मी एकच म्हणतोय, अशा पद्धतीनं त्यांच्या आतल्या गोष्टी जर काय आता समोर येत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। त्यात आंदोलनामध्ये जी काय प्रमुख मंडळी होती, सरकारचा ह्याच्याशी काही संबंध नाही।